यत् सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. या आधीच्या श्लोकातच श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितले की सांख्य आणि कर्म या दोन मध्ये फरक करणारे बाल आहे, पंडित असा फरक करत नाही. आणि याही श्लोकामध्ये श्रीकृष्ण तेच सांगतात की सांख्य आणि कर्म याच्या फलांमध्ये एकरूपता, ते एकच आहे हे जो पाहतो, य पश्यति स पश्यति, हे जो पाहतो, जो ओळखतो त्यालाच काहीतरी समजलंय तोच समजदार आहे. नाहीतर इतर बाकीच्या सगळ्या गोष्टी माहीत असणारा काही समजदार नाही. म्हणजे जसं आपण नुसतं बसलेलो असलो तरी आपल्या डोक्यामध्ये विचार चालूच असतात. किती हजारो लाखो विचार आपण एका दिवसामध्ये करत असतो. पण म्हणून काही आपण विचारवंत ठरतो का? पण जेव्हा एखादा विशिष्ट विचार घेऊन शास्त्राच्या दृष्टीने त्याच्या मुळापर्यंत आपल्याला जाता येतं तेव्हा आपण म्हणतो की हा विचारवंत आहे. तसंच कर्म आणि सांख्य या दोन्हीच्या मूळ सिद्धांतापर्यंत जो पोचलाय त्याला कळतं की दोन्हीचे मूळ सिद्धांत एकच फल दर्शवतात. काय दर्शवतात तर सांख्य योगामध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा शरीरी आणि शरीर, पुरुष आणि प्रकृती हा भेद आपल्याला जाणायचा. त्यानंतर आपल्याला जाणायचंय की शरीर किंवा प्रकृती जी आहे ती भासमान असल्यामुळे जन्म होणे, वाढ होणे, क्षीण होणे आणि नष्ट होणे या परिवर्तनाच्या सर्व स्टेजेस त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे प्रकृती ही परिवर्तनशील आहे आणि त्यात असणारं पुरुष तत्व म्हणजे शरीरी हा मात्र कायम आहे, याच्यात मात्र कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. आणि हे जाणून घेतल्यानंतर जेव्हा प्रकृती किंवा शरीर याचं आपण आणखीन खोलात जाऊन मुळात जाऊन विवेचन करतो, विश्लेषण करतो, पंचदशीच्या आधारे जेव्हा पंचकोशांच्या आत जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आतमध्ये ते चैतन्य स्वरूप, ते पुरुष तत्व आहे आणि ते एकमेवा द्वितीय आहे. ते द्वितीय नास्ती, दुसरं काही तिथे नाहीच आहे. म्हणजेच प्रकृती किंवा शरीर हे पुरुष तत्वावर अध्यारोपित आहे, ते भ्रामक आहे, ते अध्यारोपित आहे. मूळ फक्त चैतन्य स्वरूपच आहे आणि ते चैतन्य स्वरूप म्हणजेच आपण आहोत. बाकी प्रकृती ही भासमान आहे, त्यामुळे आपण ती असणे शक्यच नाही. आता म्हणजे सांख्य योगाने मूळ सिद्धांतापर्यंत आपण गेल्यानंतर आपल्याला चैतन्य स्वरूपाचं दर्शन होतं. आता कर्मयोगाचा सिद्धांत जर घेतला तर आज आपल्याला जी भूमिका प्राप्त झालेली आहे ती आपल्या या मागच्या जन्माच्या किंवा त्याच्याही मागच्या जन्माच्या कर्मांच्या फलस्वरूप मिळालेली आहे. आता ही भूमिका पार पडत असताना पुन्हा एकदा मी जर राग, द्वेष ह्या भावना आणल्या किंवा स्वतःची आवड निवड या गोष्टी लक्षात ठेवून रिस्पॉन्स दिला तर तयार होणारे जी कर्मफल आहे त्यामुळे पुन्हा माझी दुसरी एक भूमिका तयार होत जाईल. त्याऐवजी मी जर निरपेक्ष भावनेने जी भूमिका मला वाटेला आलेली आहे ती फक्त कर्तव्य कर्म म्हणून पार पाडली, त्याच्यात माझ्या आवडतं कर्म किंवा नावडतं कर्म असा कोणताही ठसा मी माझ्या अंतःकरणावर उमटू दिला नाही तर या सर्व कर्मबंधनातून मी मुक्त होईल. म्हणजे मुळात मी हा या देहाच्या तयार होण्याच्या आधी पण होतो, नंतरही राहणार आहे. म्हणजेच मी या देहापासून वेगळा आहे. मी या देहापासून वेगळा आहे म्हणजे या देहाला चालवणारा चैतन्य स्वरूप मी आहे. म्हणजे पुन्हा एकदा कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झाल्यावर आपल्याला त्या चैतन्य स्वरूपाचंच दर्शन होणार. म्हणजे सांख्ययोगाने असो की कर्मयोगाने असो आपल्याला समजून घ्यायचंय स्वस्वरूप, चैतन्य स्वरूप. आणि ते चैतन्य स्वरूप आपल्याला एकदा का दिसलं की मग प्रश्न निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे जसं मी एकदा का स्वतःला ओळखलेलं आहे तर मला हजारो तुम्ही फोटो दाखवा त्याच्यातून मी मला स्वतःला नक्कीच ओळखेन. माझ्या वेगळ्या वेगळ्या पोजेसमध्ये किंवा वेगवेगळ्या ड्रेसमध्ये जरी वेगवेगळ्या वेशभूषेत जरी फोटो काढले तरी मला ते ओळखू येतील. आणि एवढंच काय
मी स्वतः आहे हे समजून घेण्यासाठी मला कोणत्याही फोटोची, कोणत्याही प्रतिबिंबाची गरजच नाही, कारण मी स्वतःला ओळखलंय. त्यामुळे मी आहे हे मला काही समजून घ्यावंच लागत नाही, ते मी अनुभवलेलंच आहे. आणि म्हणून ज्या माणसाला स्वस्वरूपाची, चैतन्य स्वरूपाची ओळखच झालेली, त्याला मग ती सांख्ययोगाने हो की कर्मयोगाने हो, मूळ उद्देश आहे चैतन्य स्वरूपाची ओळख. मग आता आपल्याला प्रश्न पडतो की मग हे सांख्य आणि कर्म असे भेद निर्माण तरी का केले? त्या सगळ्याची उत्तरं श्रीकृष्ण पुढच्या श्लोकात देतात, ती आपण पुढच्या वेळेला बघूया. श्रीकृष्णार्पणमस्तु.